नमस्कार. चला आपण आज पाणीपुरीचा बेत केलेला आहे. पाणीपुरी कशी बनवायची, त्याचा रगडा कसा बनवायचा आहे. पाणीपुरी तर मी इथे विकत आणलेली आहे, तुम्ही घरीही करू शकता. पाणीपुरीचा मैदा वगैरे मैदा मळून मैदा मळून आपण त्याच्या पुऱ्या आपण कापून लाटून करू शकतो. पण इथे मला तेवढा वेळ नाही आहे. मी पाणीपुरी विकत आणलेली आहे आणि इथे मी वाटाण्याचा रगडा करणार आहे. वाटाणे, सफेद वाटाणे आणि बटाट्याचा रगडा दाखवणार आहे तुम्हाला. तो कसा करायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे. काही जण लाल चणे हे पाणीपुरीमध्ये भरून त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून चिंचेची चटणी टाकून काही जण तशी पाणीपुरी बनवतात. पण मी इथे तशी बनवलेली नाही. इथे मी सफेद वाटाणा आणि बटाटे याचा रगडा केलेला आहे. तर चला तर मग पाहू आपण कसा रगडा बनवायचा तो तुम्हाला मी दाखवते. रात्री वाटाणे भिजत घातलेले, कुकरमध्ये मी बटाटे वाटाणे टाकलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, हळद टाकायचे, चाट मसाला टाकायचा आहे. तुम्हाला रगड्याला जर चव चांगली हवी असेल तर त्यात तुम्ही पाणीपुरीचा मसालाही ॲड करू शकता. त्यानंतर मी इथे पाणी टाकलेलं आहे, थोडं उकडायला तेल टाकलं आहे. आता मी इथे कुकर बंद केलं आहे. कुकरचं आपल्याला इथे 4 झाल्यानंतर आपला रगडा तयार होणार आहे. चिंच भिजत घातली आहे. चिंच मी थोडीच घातली आहे. त्यात थोडंसं गूळ टाकून ती वाटून घ्यायची. पाणीपुरीचं पाणी बनवताना 1 वाटी पुदिना, 1 वाटी कोथिंबीर, 4-5 तिखट मिरच्या, आले, मीठ, थोडंसं काळं मीठ, धना जिरा पावडर, थोडेसे अख्खे जिरे, थोडेसे थोडंसं लिंबू पाणी टाकलेलं आहे, थोडेसे पाणी. इथे मी आता ह्याची बारीक पेस्ट केलेली आहे आणि ती आता मी चाळणीमधनं पेस्ट गाळून घेणार आहे. गाळून कशासाठी घ्यायचं की त्याच्यातले जे कण असतात, काही कण, लसूण टाकायचेच नाही, पण अद्रकचे तुकडे वगैरे लसूण टाकायचे ना, लसूण तोंडात आलं आहे माझ्या. आलंचे तुकडे, कोथिंबीरचे बारीक कण हे असतील तर ते निघून जातात आणि खाताना पाणीपुरी खाताना अडकत नाही. इथे मी पाणीपुरी मसाला या पाण्यामध्ये ॲड केलेला आहे. हे बघा, एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला मी ॲड केलेला आहे. धना जिरा पावडरही तुम्हाला टाकायची असेल तर धना जिरा पावडरही त्यामध्ये टाकायचं. चाट मसाला तर आहेच त्याच्यामध्ये टाकलेला अगोदर. चाट मसालासुद्धा ॲड करा. थोडंसं लिंबूसुद्धा पाण्यामध्ये, लिंबू आधी आपण ॲड केलेला आहे. इथे मी कुकर थंड झाल्यामुळे थोडासा मी इथे रगडा वाटून घेते. रगडा व्यवस्थित वाटून घ्यायचा, बारीक करून घ्यायचं. त्यातलं पाणी थोडंसं ते काढायचं. जास्त पाणी झालं तर आपण ते काढून टाकायचं आहे पाणी. त्याचं सारसुद्धा छान होतं. आता मी या रगड्यामध्ये सुद्धा चाट मसाला टाकलेला आहे बघा. त्याच्यामुळे रगडा एकदम चविष्ट होतो. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. रगडा तयार आहे. हा रगडा माझा रगडा तयार आहे. खूप सुंदर आणि चविष्ट रगडा झालेला आहे. आता इथे पाणीपुरी रेडी झालेली आहे. आपली पाणीपुरीचं पाणी आपलं रेडी झालेलं आहे. हिरवं पाणी, पुदिना, कोथिंबीर, चाट मसाला वगैरे सगळं ॲड करून, मीठ, काळं मीठ, साधं मीठ, काळं मीठसुद्धा टाकायचं आहे. तुम्ही थोडंसं टेस्ट करून बघा की कमी झालेलं आहे का. त्यात थोडंसं लिंबू पुन्हा मी ॲड केलेलं आहे. लिंबाणी पाण्याला टेस्ट वेगळी येते आणि झणझणीत आंबट तिखट पाणी होतं. तुम्हाला हवं तर लाल तिखटसुद्धा तुम्ही टाकू शकता. इथे चिंचेचा कोळ माझा तयार आहे. गूळ आणि थोडासा लाल मिरची पावडर आणि चिंच, याचा मी चिंचेचा कोळ तयार केला आहे. इथे मी बुंदी घेतलेली आहे, सुकी बुंदी, खारट बुंदी. ती त्यावर टाकत आहे पाण्यामध्ये. किती सुंदर पाणी दिसते पहा. चवीलाही खूप छान लागतं हे पाणी. इथे मी यात बर्फाचे तुकडे घालते. पाणीपुरी झणझणीत असते, पण तीच पाणीपुरी जर थंड पाणीपुरी पाण्याच्या बरोबर खाल्ली तर खूप चविष्ट लागते. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे.
हा बघा माझा रगडासुद्धा तयार झालेला आहे. मी रगडा एका बाउलमध्ये काढून घेतला आहे. खूप सुंदर दिसत आहे. इथे मी चिंचेचा कोळ वाटीत ठेवलेला आहे. त्यातसुद्धा लाल मिरची टाकलेली आहे. किती सुंदर दिसतंय पाणी बघा. तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या कमेंट करा, चांगल्या कमेंट करा. माझी पाणीपुरी व्यवस्थित तुम्हाला आवडली असेल तुम्हाला रेसिपी, तर तुम्ही चांगले कमेंट करायला विसरू नका. हे बघा किती सुंदर दिसतंय. पाणीसुद्धा हिरवं, पाण्यामध्ये बर्फ टाकल्यावर पाणीसुद्धा हिरवंगार एकदम होतं आहे. बर्फ टाकल्यावर चांगलं लागतं. आता इथे मी तुम्हाला पाणीपुरी सर्व करत आहे. पाणीपुरीच्या पुरीमध्ये मी रगडा टाकलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं वरती हिरवं पाणी, चिंचेचा कोळ. माझी पाणीपुरी रेडी आहे. तुम्हीसुद्धा खायला या. कशी वाटली पाणीपुरी नक्की सांगा. तुम्हाला जर माझा या पाणीपुरीचा शॉर्ट आवडला असेल तर शॉर्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.